विराच्या भूमिकेत असतील, मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. त्याचबरोबर टायमर देखील सेट केला गेलाय. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी तुमच्याकडे असेल. याची देखील दखल घ्या. ओपनर बॅटिस सलामीवीरच्या भूमिकेत आपण पाहतोय राहुल लोहार, शिरू या नावाने परिचित, आणि त्याच्या बरोबरीने फलटणचा सुपरस्टार टिल्लू चौधरी. हे दोन्ही बॅटर्स सध्या डावाला सुरुवात करतील टीम 11 स्टार साठी. तर दुसऱ्या बाजूला स्मार्ट रत्नागिरीकडून पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना हुसेन. एक मोठी मॅच, बिग बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट. सलग दुसरा सामना जिंकण्याचा निर्धार असे असेल. राहुल तयार, हुसेन राईट ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू थोडासा बाहेर होता, कव्हर्स मध्ये चांगला फटका, दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. रन मिळतील 2. गोशांकी क्षेत्रामध्ये पहिला चेंडू थोडासा पुढे टाकला, तिथून लाईन पिक केली आणि 2 धावांसाठी हा फटका इथे सजवलाय. राहुल लोहार हा खेळाडू देखील भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. नजीमुल्ला ट्रॉफी त्या स्पर्धेत देखील चांगली फलंदाजी केली होती आपल्या टीमसाठी, आणि आज या स्पर्धेत खेळत असताना पहिल्या बॉलवर 2 धावा त्यांनी प्राप्त केले. टीमची टोटल सध्या 2. यावेळी कटरचा वापर जरूर केलाय, परंतु पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून खेळा घेतोय. बॅक टू बॅक 2 धावांसाठी हा फटका येतोय. डबलच्या मदतीने धावसंख्या 4 वर पोहोचली. हुसेन पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये. 2 खेळाडू सध्या 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षण सेट केलं गेलंय, आणि त्यानंतर हुसेन पुन्हा एकदा तयार होईल. पॉवर प्ले मध्ये सातत्याने पॉवर प्ले भेदण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. तिसऱ्या चेंडूसाठी तो सज्ज होईल. हुसेन तयार. हुसेनचा हा चेंडू शरीरापासून दूर खेळला, बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल चाललाय. पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये रन मिळतील 2. चांगली सुरुवात, वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. एक चांगली सुरुवात अर्ध काम पूर्ण करते, आणि सध्या चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न केला जातोय राहुल लोहार म्हणजे शिरू कडून. या संघाचा एक महत्वाचा खेळाडू सध्या डावामध्ये सुरुवात करत असताना धावसंख्या 6. पहिलं षटक हुसेन. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी सध्या आपण पाहतोय पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक खेळाडू पाहायला मिळतोय. मिडॉन मध्ये आपण थॉमस डायसला पाहतोय. ऑन साईडला काऊ कॉर्नर मध्ये एक खेळाडू, डीप मिड विकेट, बॉलर तयार. यावेळी चांगला चेंडू, लाईन चांगली होती. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल, या बॉलवर बीट केलंय. लगातारच्या 3 चेंडूंवर आपण पाहिलं, आणि त्यानंतर पहा एक्शन रिप्ले मध्ये हा बॉल. कटरचा वापर करत असताना शरीरापासून थोडासा दूर खेळा, अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय सर विकेट किपरच्या हातात. हा बॉल इथे डॉट बॉल. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर टीमची टोटल 6. हुसेन पुन्हा एकदा तयार. ऑन दी राईज खेळण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक. बॉल अगदी हलक्यात चेक केला. हा फटक्यामध्ये तेवढीशी ताकद नव्हती. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक थॉमस डायसच्या दिशेने बॉल गेला, तिथे सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आता 7. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा घेण्याचा मानस इथे दाखवला जातोय. 7 धावांनी आता स्ट्रायकिंग एंडला टिल्लू. यावेळी फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, पण त्यानंतर बॉल पहा थर्ड मॅन रिजन मध्ये चाललाय. बॅट आणि बॉल मध्ये ताळमेळ होऊ शकला नव्हता. त्यानंतर थर्ड मॅन रिजन मध्ये बॉल पोहोचला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळते एक्झॅक्ट काय चालू होतं या बॉलवर. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, पण तो बीट केलं होतं फलंदाजाला. त्यानंतर धाव इथे मिळते. या बॉलवर एकदा प्राप्त होते, आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 8 धावा बिनबाद. एक चांगली सुरुवात टीम 11 स्टार कडून. प्रशांतची सुरुवात चांगली झाली असं पाहायला मिळते. देखिए पहले ओवर में वेट एंड वॉच वाली क्रिकेट, खास करके शेरू लोहार ऑफ के बाहर वाली गेंद को बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए पॉइंट और कवर के ऊपर से अच्छे स्ट्रोक इन्होंने खेल दिया और रन बनाए. उसके बाद में टिल्लू चौधरी जो फलटन से बिलोंग करते हैं, उनका खेलने का अंदाज बिल्कुल अलग है. यहाँ संयम के साथ बल्लेबाजी हो रहे हैं. इस ओवर में रन संख्या अगर देखें तो 7 रन, 8 रन स्कोरबोर्ड पर है. तो ये देखते हुए कि विकेट नहीं गिर गया, तो बहुत बढ़िया स्टार्ट किया बल्लेबाजों ने पहले ओवर में. तर दुसऱ्या ओव्हरसाठी सज्ज होत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल ऐश्वर्या सूर्य म्हणजेच बाबा
लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव या गोलंदाजाकडे देखील. ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचं हे दुसरं षटक सुरू होईल. या मॅच मध्ये सलग 3 षटकार, सलग 3 विकेट यासाठी देखील पारितोषिक आहे. विशाल कन्स्ट्रक्शन चिपळूणचे आदरणीय सुरेश शेठ पवार यांच्याकडून रोख रक्कम 5000चं पारितोषिक. गोलंदाज तयार. फुल लेनचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक, एकच धाव इथे मिळते. मिलिंद चौधरी टिल्लू या नावाने परिचित हा खेळाडू. फुल लेनचा बॉल होताना पहा आपल्या स्क्रीनवर या स्पर्धेचे भाग्य विधाते, या विभागाचे कार्यसम्राट, कार्यतत्पर आमदार आदरणीय शेखरजी निकम साहेब आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात. या स्पर्धेचा आनंद घेतात. एक क्रिकेटवर व्यक्तिमत्व आहे. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला प्रत्येक क्षेत्रात युवकांच्या मागे नेहमीच आधारस्तंभाची भूमिका. यावेळी फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर उडवलाय बॉल. बॉल चाललेली क्लिअर क्षेत्रामध्ये, गोशांकी क्षेत्रात रन मिळतील 2. बॉल थोडासा पुढे टाकला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. पहा बॉल थोडा पुढे टाकला आणि त्यानंतर त्याच्यावर एक मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. प्रशांतची सुरुवात चांगली झाली. ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज इथे खेळत आहेत, प्रत्येक चेंडूवर धाव घेण्याचा पॉझिटिव्ह इंटेंटने खेळत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. बिल्कुल सही, खास करके शेरू लोहार के जो बल्लेबाज है, सांगी प्रीमियर लीग में इन्होंने अर्धशतक जड़ा था. नजीमुल्लाह ट्रॉफी में बहुत बढ़िया प्रदर्शन करते हुए अर्धशतक जड़ा था. और गोपी ये गेंद के मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करते हैं. बहुत पॉजिटिव सोच के साथ, अच्छे इंटेंट के साथ यहाँ बल्लेबाजी करे शेरू लोहार. चेक सर, या सामन्यामध्ये सलग 3 षटकार आणि सलग 3 गडी बाद केले तर त्यांना विशाल कन्स्ट्रक्शन चिपळूण सन्मान्य सुरेश शेठ पवार यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. धन्यवाद. हा बॉल थोडासा बाहेर ठेवला, शरीरापासून दूर केला. कव्हर्स मध्ये दिशा दिली, तिथे सिंगल प्राप्त केले राहुल लोहारने. या सिंगलच्या जोरावर टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 12 धावा. दुसरं षटक मिलिटरी पॉवर प्लेचं ऐश्वर्य सुर्वे म्हणजेच बाबा, उंच पानाचा खेळाडू. चांगली आम ऍक्शन पाहायला मिळते. तेवढी चांगली गोलंदाजी करतोय. लेदर क्रिकेट देखील भरपूर खेळला हा खेळाडू आणि पूर्णपणे आपला अनुभव दाखवत असताना पुन्हा एकदा तयार होईल. ओव्हर नंबर 2चा पुढचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. वन साईडला मनगडाच्या साईडने दिशा दिली आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. सिंगल इथे प्राप्त होईल. सिंगलच्या जोरावर स्ट्राईक रोटेट केली जाते. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक खालता ठेवण्याचा सध्या इरादा पाहायला मिळतोय. पण हे दोन्ही खेळाडू आक्रमक देखील आहेत. मोठमोठी फटकेबाजी खेळण्याचं सामर्थ्य या दोन्ही बॅटर्सकडे, परंतु सध्या ऐश्वर्याने हात खोलण्याची संधी दिली नाहीये. पुन्हा एकदा तयार होईल. यावेळी स्ट्रायकिंग एंडला या बॉलचा सामना करेल राहुलने सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड खेळलाय. दर्जेदार फटका, चांगला टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार, रन मिळतील 4. इस तरह से आप बल्लेबाजी करेंगे तो कॉन्फिडेंस बिल्कुल सातवें आसमान की तरफ जाएगा. 2 टूर्नामेंट में, 2 बड़े टूर्नामेंट में गोपी शानदार बल्लेबाजी की है और वो उसकी झलक अब आप देख रहे हैं मैदान के अंदर. शानदार बल्लेबाजी कर रहे हैं. एक चांगला चौकार इथे सरळ बॅटने खेळलाय. डाऊन दी ग्राउंड चौकार पाहायला मिळाला. पॉवर प्ले भेदण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि आता क्षेत्ररक्षणात हलकासा बदल देखील पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल पुढे टाकला. बॉल तिथून ड्राईव्ह केलाय. चांगला ड्राईव्ह, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक थॉमस आणि ते सिंगल प्राप्त केले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 बिनबाद. आणि जाऊया आता देवराजी यांच्या दिशेने. सोट यू. दरम्यान आमदार शेखर निकम चषक 2024 या स्पर्धेला भेट देण्यासाठी, सदिच्छा भेट देण्यासाठी सन्मान्य नासिरभाई खोत यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो की नासिरभाई खोत यांचा यथोचित सन्मान करावा. सन्मान्य शेखरजी निकम, आपण आपल्या शुभ हस्ते नासिरभाई यांचा सन्मान करावा. उद्योजक नासिरभाई खोत यांचा सन्मान होतोय आदरणीय आमदार शेखरजी निकम यांच्या हस्ते. तसेच सावर्डे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य बाळूशेठ मोहिरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय.
शेखर सरांच्या हस्ते बाळूशेठ मोहिरे. हॅलो. देवरुखहून खास आलेले सचिनजी मांगले, त्यांच्यासोबत प्रसादजी सावंत, बाळा माने आणि त्यांचे सहकारी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण पाहतो. इरफान मलिक डावकुऱ्याताचा सीमर तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाला. पहिल्या 2 चेंडूवर 1 धाव त्याने खर्च केली. अतिशय चांगली लाईन सध्या पाहायला मिळते त्याच्या विरुद्ध. स्ट्रायकिंग एंडला मिलिंद चौधरीला आपण पाहतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 19 4 रन. गोलंदाज तयार इरफान लेफ्ट मोठी विकेटने यावी बॅटची कडा घेतली आहे. विकेटच्या मागे अजित्व मोहितने झेल टिपला आणि पहिला धक्का बसतोय टीमला. मिलिंद चौधरी बॅक टू पवेलियन गॉन. क्योंकि इस मुकाबले में बहुत बढ़िया गेंदबाजी रही है मलिक साहब के. जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे हैं, टिपा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर गेंदें जा रही है. और इस बार तो खड़ी खड़ी ऑनसेट पर खेलने का प्रयास किया गया. टिल्लू चौधरी बल्ले का अन्नू किनारा और अजीत मोहित ने कोई गलती नहीं की विकेट के पीछे. तो इससे पहले इनका जो प्लान था गोपी, ऑफ स्टंप के बाद फुल लेन गेंदबाजी की लगातार 3-4 गेंदें. अभी फिलहाल लेन गेंदबाजी कर रहे हैं जो टेस्ट क्रिकेट में ज़्यादा होती है और आउट ऑफ द स्टंप अच्छी गेंदबाजी रही है. झारखंड एक्सप्रेस गेंदबाजी कर रहे हैं. इरफान मलिक बल्लेबाज टिल्लू चौधरी बैक टू द पेपरन चले गए हैं. एक महत्वाची विकेट पहिला ब्रेक थ्रू इथे मिळवून दिलाय इरफानने. यासाठी इरफान जाणला जातो आणि ज्या विकेटची गरज होती टीमला ती विकेट इथे प्राप्त केली जाते. 19 धावा स्कोर कार्डवर 1 गडी बाद. विरुद्ध स्मार्ट नेट रत्नागिरी या दोन टीमच्या दरम्यान पहिल्या मॅच मध्ये विजय संपादन केला दोन्ही टीमने. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये एकमेकाच्या विरोधात टॉस जिंकल्यानंतर ओंकार पोकळे टीमचा कॅप्टन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगली सुरुवात झाली आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला इरफानने. 19 या धावसंख्येवर पहिला गडी ते बाद होते आणि सध्या स्क्रीनवर पहा अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येतात. नासिरबाई खोत यांना सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओव्हर नंबर 3 मध्ये क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जाईल. डावकुऱ्याताचा फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला अंकुश लोहार आणि राहुल लोहार ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. लेफ्ट हँडर सीमरच्या विरोधात लेफ्ट हँडर बॅटर पहिला बॉल फेस करेल अंकुश साठी फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पण तिथे बीट झालाय. अंपायर सिग्नल येतो लेग बायच्या रूपाने एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यात ऍड होईल. धावसंख्या 20 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. पहिल्या डावात धावा गरजेच्या असतील. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. दोन्ही टीमकडे चांगली स्टारकास्ट अनेक तारे असे तरी आज देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळते. चौथ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा रंगत असताना सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डेचं हे क्रीडांगण आज क्रिकेटच्या रंगांमध्ये रंगून निघाले. निमित्त ठरले. दमदार आमदार शेखरजी निकम साहेब गौरव चषक 2024 34वा पर्व. बॉलर तयार. अभी ऑन साईडला बॉल थोडासा पुढे टाकला होता. वॉटरमॅनचा खूप चांगला वापर अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय डीप मिड विकेट मध्ये. चांगलं फिल्डिंगचं प्रदर्शन इथे पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण एकदा इथे प्राप्त होते. सिंगल वर समाधानी व्हावं लागते यावेळी. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 21 धावा. मिलिंद चौधरीने थोडंसं नाराज केलंय.
त्याच्याकडून भरपूर अपेक्षा, पण तो बाद झाला. त्यानंतर आपण पाहतोय अंकुश लोवार पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होत असताना इरफानचा हा चेंडू बाहेर टिपलाय, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न वाईट यॉर्कर पेश केलाय आणि बॉलचा लय टप्पा पाहिल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातात डॉट बॉल ओव्हरची होईल ती समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 11 स्टार. या संघाची धावसंख्या 21, 1 गडी बाद. देखिए 2 ओवर के बाद रनों की औसत बहुत बढ़िया थी, बहुत अच्छी बल्लेबाजी, पॉजिटिव बल्लेबाजी रही है बल्लेबाजों द्वारा. जब टिल्लू चौधरी को मौका मिला, शुरुलाल ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की, लेकिन तीसरे ओवर में गोपी अगर देखे तो इरफान मलिक का जलवा, बहुत बढ़िया गेंदबाजी. हमेशा देखे इन्होंने लेंथ गेंदबाजी की है या फुल लेंथ गेंदबाजी की है, बढ़िया प्रदर्शन अभी तक रहा है. 3 ओवर 21 नंतर 21 करंट रनची जर आपण चर्चा केली 7 रन पर ओव्हर, परंतु हा आता रन रेट वाढवावं लागेल, थोडं स्पीडअप करावं लागेल आणि एक मोठी धावसंख्या इथे प्रस्थापित करायचं असेल. पहिल्या डावात एक चांगलं आव्हान, तगडे आव्हान तुम्हाला उभारावं लागेल, कारण दुसऱ्या डावात देखील चांगलीच फलंदाजी केली जाईल. अनेक मातबर खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधात. पहिला विजय प्राप्त केल्यानंतर दुसऱ्या विजयासाठी खेळत असताना आता ओव्हर नंबर 4 ऐश्वर्या सुर्वे बाबा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 4थं षटक कॉम बॉक्स इनकडून 21ला 1 स्ट्रायकिंग एंडला राहुल गोलंदाज तयार. यावेळी सरळ बॅटने खेळाय, पण क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये चांगला झेल टिपलाय, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात फलंदाज बाद. हॅलो हॅलो थँक्यू डीजे. खास देवरूकवरून आलेले आपले पाहुणे सचिनजी मांगले यांचं स्वागत करण्यासाठी मी अमोल सुर्वे आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सचिन मांगले आपलं यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. त्यांच्यासोबत उपस्थित प्रसाद सावंत आपलं देखील यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. गोपी फ्रांस विकेट है, जिस तरह से शेरू लाहौर इस सीजन में खेल रहे थे और जिस तरह से वो खेल रहे हैं मेरे हिसाब से. और दूसरी बात थोडंसं थांबवतो सर. त्यानंतर त्यांच्यासोबत उपसलेले बाळा माने आणि राजू सावंत आपलं देखील यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. ओव्हर टू यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते विकी मुंडे. शिरू लोहांनी चांगली फलंदाजी केली, त्यानंतर बाद झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण, एक चांगला झेल तिथे टिपला गेला. बाबा ऐश्वर्य तयार. फुललींचा बॉल, ओहो ती चांगली लाईन आणि त्यानंतर बीट केलंय. हीच तर खासियत आहे या गोलंदाजाची, सातत्याने फुलल्लीचे चेंडू तो टाकतो आणि हा बॉल देखील अगदी वाईड यॉर्कर टाकत असताना बीट केले फलंदाजाला, परंतु त्यानंतर एकदा प्राप्त झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 22, 22 लॉस ऑफ 2 विकेट. बायच्या रूपाने ही धाव इथे प्राप्त केली गेली. त्यानंतर 22 धावा स्कोर कार्डवर. ऐश्वर्य तयार. अंकुश साडी पुन्हा एकदा फुललीचा बॉल पॅडवर आदळलाय, पायावर टाकला बॉल. त्यानंतर हलकसं अपील, पंचांचा इशारा येतो इथे लेग बायचा, परंतु त्यानंतर पंचांना विचारलं जाते हा फुललींचा बॉल होता. अपील केलंय अजित मोहितेला आपण पाहतोय, पंचांसोबत सध्या चर्चा करतोय, तो विचारणा करतोय की हा बॉल फुललींचा होता. लेग बिफोर विकेटसाठी अपील जरूर केलं गेलं, त्यानंतर पंचांनी अपील फेटाळलं. लेग बायचा इशारा देखील झाला, परंतु आता दोनही पंच इथे सध्या चर्चा करतील. चर्चा रंगेल देखील. या स्पर्धेची देखील भरपूर चर्चा राहिली. 34वा स्पर्धा या स्पर्धेचा आणि सध्या पहा प्रेक्षक गॅलरीमध्ये सर्व आमचे मायबाप क्रीडा रसिक या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहेत. 34व्या पर्वात देखील प्रशांतची भरपूर चांगला प्रतिसाद पाहायला मिळते. उत्तम दर्जाचं क्रिकेट, याची देही याची डोळा, रंगलेला हा सोहळा म्हणजेच दमदार आमदार शेखरजी निकम साहेब गौरव चषक. निश्चितच या क्रिकेटचा खेळाचा रंग देखील बदलला आहे. आपण 34वा पर्व पाहतोय, अत्यंत सुंदर आयोजन. त्याचबरोबर आत्ता या स्पर्धेचे शिल्पकार दमदार आमदार शेखर निकम साहेब परिमल भोसले यांच्याशी चर्चा करत असताना, सुबह लिखता हूँ, शाम लिखता हूँ, मंजिल लिखता हूँ, मुकाम लिखता हूँ, ये कलम भी दीवानी हो जाती है जब शेखर निकम साहब मैं आपका नाम लिखता हूँ. क्रिकेट का खेल बदला है, खुद एक बहुत बेहतरीन खिलाड़ी भी हैं,
और फिलहाल अगर देखें तो आपके स्क्रीन पर आप देख रहे हैं इस टूर्नामेंट के आयोजन करता हमारे सबके दिल की धड़कन शेखर निकम साहब. यासाठी असं Thank you. म्हटलं जातं नेतृत्व आणि कर्तृत्व हे विकत मिळत नसतं, ते तुमचं तुम्हाला घडवावं लागतं आणि हे नेतृत्व आणि कर्तृत्व नेहमी सिद्ध झालंय आदरणीय आमदार शेखरजी निकम साहेबांचं. थँक्यू सर. या दरम्यान इंडियन जिमचे मालक भूषण शिंदे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं यंग बॉयज क्रिकेट क्लब तर्फे हार्दिक स्वागत. आपल्याला देखील विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं. आणि सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 3 सऱ्या पंचांकडे निर्णय सध्या प्रलंबित. फुलरलेनचा बॉल होता, पायावर आदळलाय, त्यानंतर LBW लेग बीपर विकेटसाठी अपील केलं गेलं. पंचांनी ते अपील फेटाळलं, परंतु आता तिसरे पंच ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. चौथ्या रात्रीमध्ये ही स्पर्धा दाखल झाली. 34वा पर्व अतिशय उत्तम दर्जाचं आणि नीट आयोजन प्रत्येक पर्वात आपण पाहत असतो. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली जाते. सचिन शेठ पाकळे आणि केतन शेठ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशजी सावर्डेकर, देवराजजी गरगटे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण आमची YBCCची टीम अहोरात्र मेहनत करत असते आणि या सर्वांच्या मागे भक्कम पाठिंबा आणि भक्कम आधारस्तंभ असतो, ते म्हणजे आदरणीय शेखरजी निकम साहेब, दमदार आमदार यांचा देखील. मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची, लाख मोलाची, जिव्हाळ्याची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमीच आपण पाहतो. फ्लडलाईटचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. उद्या असेल अंतिम दिवस आणि उद्या सर्वजणच म्हणतील याच्यासाठी केला होता अट्टास की शेवटचा दिवस गोड व्हावा आणि अगदी उद्या देखील शेवटचा दिवस गोड ठरेल. प्रशांतजी, निश्चितच आपण त्याचा सातत्यानं उल्लेख करतोय, कारण उद्या ग्रँड फिनाले असेल आणि लेग बायचा इशारा मैदानावरती झाला आहे पंचांकडून. तर एक धाव देखील महत्त्वाची असेल. चला खेळ सुरू करायचा आहे. खेळ सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका, कारण आता मी तुम्हाला परत एकदा घेऊन जाईन वेळेच्या दिशेनं. 12 मिनटं आणि 43 सेकंद शिल्लक आहेत आणि 25 मिनटामध्ये तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे वेळेचं देखील बंधन आहे. त्यामुळे घड्याची जी टिकटिक आहे ते सुरू आहे, ते वेळ काही थांबणार नाही. वेळ कोणासाठी थांबणार नाही आहे. अगदी बरोबर. वेळेचं मोल जपा, वेळ तुम्हाला अनमोल बनवेल. या मॅच मध्ये सलग 3 षटकार, सलग 3 विकेट साठी पारितोषिक लावले गेले. विशाल कन्स्ट्रक्शन चिपळूणचे सुरेश शेठ पवार यांच्याकडून रोख रक्कम 5000 हे पारितोषिक आहे. या मॅच मध्ये सलग 3 षटकार आणि 3 विकेट साठी. एकच मिनिट. सन्मान्य चिपळूण नगरीचे माजी नगरसेवक किशोरदादा रेड्डीच आपण व्यासपीठावर येऊन बसायचंय. तसेच संगमेश्वरहून आलेले आमचे मित्र अजयजी सुर्वे आपण देखील व्यासपीठावर यायचंय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू वाईट यॉर्कर पेश केलाय, बीट केलाय फलंदाज विकी मुंडेला. विकी मुंडे देखील मोठा ताकदवान खेळाडू आहे, परंतु सध्या त्याला शांत ठेवलंय ऐश्वर्या सुर्वेने. धावसंख्या स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. चौथ्या ओव्हरचा खेळ चालू असताना 23 गडी बाद 11 स्टार. यावेळी पुन्हा एकदा फुलरलीनचा बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न, बॉटमॅनच्या सायने ऑन साईडला बोलवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, एकच धाव ते प्राप्त होईल. सिंगलवर समाधानी होत असताना आपण पाहतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे चालली टीमची टोटल स्कोर कार्डवर 24 धावा 24. ओव्हर नंबर 4 चा खेळ आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये घेतला गेला. ओमकार पोकळे जो टीमचा कॅप्टन आहे आणि त्यानंतर एक चांगली सुरुवात स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. अंकुश साठी अकू टप्प्याचा बॉल हुक केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग मध्ये गोलशंकी क्षेत्रात. अकू टप्प्याचा बॉल चांगला बाउन्सर इथे टाकण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर हुक केलाय. बॉल चाललाय स्क्वेअर लेग मध्ये. इथे 2 धावा प्राप्त होतील. या 2 धावांनी षटकाची समाप्ती होते. 4 षटकांचा खेळ ते संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 2 गडी बाद 26 धावा. येणारी 2 षटके ते शिल्लक असतील. गोपी, जिस तरह से पिछले 2 ओवर की अगर बात करें तो बहुत अच्छी गेंदबाजी, इरफान का स्पेल बहुत अच्छा रहा है, उसके बाद में ऐश्वर्या आए, दोनों ने बहुत बढ़िया गेंदबाजी किया और यहाँ साझेदारी गेंदबाजों के बीच बन रही है। यहाँ साझेदारी बल्लेबाजों के बीच भी होना बहुत जरूरी, क्योंकि 11 स्टार अब रनों की भूख बिल्कुल बढ़ती भी, रन तो आपको चाहिए। आपके स्क्रीन पर आप दोबारा देख सकते हैं इस टूर्नामेंट के आयोजन करता हमारे सबके दिल की धड़कन
शेखर जी निकम साहब, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए। ये जिंदगी तो सब कुछ काट देती है, लेकिन जिंदगी ऐसे जो कि मिसाल बन जाए। ये टूर्नामेंट जिसका एक बार फिर 34वां संस्करण आप देख रहे हैं। यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक, एकच धाव इथे मिळते। ओव्हर नंबर 5 चा खेळ सुरू झालाय। इरफान मलिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय। धावा गरजेच्या असतील या मॅच मध्ये। पहिल्या डावात खेळत असताना पहिल्या षटकांमध्ये चांगली सुरुवात झाली, परंतु त्यानंतर ऐश्वर्या सुर्वेने धावांना लगाम लावलाय। 2 गडी आतापर्यंत बाद झालेत, विकेट हातात आहेत 11 स्टारच्या, परंतु फटकेबाजी गरजेची असेल। अंकुश स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल। अंकुश साठी कव्हर्स मध्ये दिशा दिली, फुल लेन डिलिव्हरी होती। डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, एकदा पूर्ण केली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण तो दुसरी धाव इथे मिळणार नाही, एकावरच थांबावं लागेल। एकेरी दुहेरी धावांनी आता इथे काही चालणार नाहीये, कारण तुम्हाला एक मोठं टार्गेट प्रस्थापित करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल। आणि सध्या या डावाचा विचार केला तर मोठे फटके आलेले नाहीयेत, आणि त्यामुळे इथून पुढे जेवढे चेंडू शिल्लक आहेत त्यावर तुम्हाला नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज असेल। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विकी, विकी साठी पायावर टाकलेला बॉल परफेक्ट यॉर्कर, अंपायर सिग्नल येतोय LBW OUT आउट। एक्शन रिप्ले देखिए, बहुत बढ़िया गेंदबाजी, यॉर्कर की गेंदबाजी कर रहा है, बल्लेबाज को कोई मौका नहीं मिल रहा है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, ये इनकी ताकत है। इरफान जब गेंदबाजी करने के लिए आते हैं तो बिल्कुल 2 मीटर या 4 मीटर के अंदर गेंदबाजी करते हैं। फिलहाल एक्शन रिप्ले की अगर बात करें तो थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर देखील एक मधुर आवाज या स्पर्धेत आपण ऐकतोय देवराजी गरगटे यांना। आमचे अँकर पुढे मॅचच्या दिशेने जाऊया। नवीन फलंदाज टीमचा कॅप्टन स्ट्रायकिंग एंडला ओंकार पोगळे, मॅन फ्रॉम सिंहगड रोड पुणे, आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल। धावा गरजेचे आहेत। इरफान पुन्हा एकदा तयार। इरफानचा हा चेंडू, ओहो, इथे दांडी गुल, बॅक टू बॅक दुसरा धक्का देत असताना पहिल्या बॉलवर शिकार मिळते। यावेळी ओंकार पोकळेची टीमचा कॅप्टन बाद। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज इरफान मलिक द्वारा। झारखंड एक्सप्रेस की जो गाड़ी है बिल्कुल पटरी पर है, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। उनका थोड़ा एक्रॉस करने की कोशिश कर रहे थे और टारगेट बहुत अच्छा था। क्या नियंत्रण है गेंदबाज इरफान का, लगातार 2 झटके, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन इरफान द्वारा। बॅक टू बॅक 2 परफेक्ट यॉर्कर पेश केले आधीच्या बॉलवर LBW आणि नेक्स्ट बॉलवर ओंकार पोकळीला शून्याचा चष्मा करून माघारी पाठवलाय। ही खासियत आहे इरफान मलिकची। भारतीय संघाचे खेळाडू यशपाल शर्मा आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कधीही गोल्डन डक झाले नव्हते। इथे या टीमचा कॅप्टन ओंकार पोकळे पहिल्या बॉलवर गोल्डन डक ठरलाय, शून्याचा चष्मा करून माघारी परतला। आणि आज आपण पाहिले प्रशांतजी, समीरजी दिघे सरांना देखील आपण पाहिले या स्पर्धेमध्ये आलेत। एक दिग्गज खेळाडू, एक दिग्गज विकेट कीपर, नवीन फलंदाज अमित तांबे। धाबा गरजेच्या असतील, फॅन्सी स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, ऑन हॅट्रिक होता इथे इरफान। बॉल चाललाय सरळ विकेट कीपरच्या हातात, डॉट बॉल येतोय। जेवढी डॉट बॉल येतील तेवढा दबाव असेल। पहिल्या डावात एक चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करायचं असेल तर धावा गरजेच्या आहे, तिथे फटकेबाजी करावीच लागेल। सामर्थ्य आहे अमित तांबेकडे, त्याच्या बरोबरीने आपण पाहतोय अंकुशला नॉन स्ट्रायकिंग एंडला। अंकुशने गोलंदाजावर आतापर्यंत अंकुश ठेवला नाही, परंतु प्रयत्न करावा लागेल। इरफान तयार, पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसला। बॅट आणि बॉल मध्ये ताळमेळ नव्हता आणि बॉल विकेट मध्ये चाललाय। क्लीन बॉल, दांडी गोल।
घमासान और पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। इस मुकाबले में अगर बात करें तो इरफान ने डाली है जान। इरफान मैग्निफिसेंट बॉलिंग। दर्शक दीर्घामी या दर्शक देखे काफी संख्या में हमारे साथ जुड़े हुए हैं। सह्याद्री शिक्षण संस्था का ये बहुत ही खूबसूरत मैदान, जहां जगह मिल रही है वहां बिल्कुल आप दर्शक वॉल पर है। गोपी क्या कहना, जिस तरह से ये तमाम दर्शक आप देख रहे हैं? हे सर्वच प्रेक्षक क्रिकेटसाठी दर्दी आहेत आणि म्हणून ही गर्दी पाहायला मिळते. परंतु मैदानाच्या आतमध्ये वातावरण टाईट. इरफान मलिकने काय गोलंदाजी केले. एका ओव्हरमध्ये 2 धावा देत असताना 3 गडी बाद केले. 2 ओव्हरचा स्पेल त्यांनी संपवलाय. एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. शेवटचं षटक लेफ्ट हँडर सिमर इनसाइड आउट घेण्याचा प्रयत्न. बॉल हवे, क्षेत्ररक्षक खाली येतो आणि चांगला झेल. फलंदाज बाद. आणखीन एक विकेट. क्रीडा रसिकांच्या मनोरंजनासाठी गेली 4 रात्र आपण या ठिकाणी लकी ड्रॉ भव्य सोडत काढत आहोत. आजची सोडत सुद्धा थोड्याच वेळात या ठिकाणी सुरुवात होणार आहे. शेवटची फक्त 32 कुपन शिल्लक. अजूनही 100 रुपयामध्ये नशीब आजमावण्यासाठी कोणी राहिला असेल त्वरा करा. व्यासपीठावर या, 100 रुपयाचं कुपन घ्या आणि जिंका मिक्सर, डिनर सेट, ब्लूटूथ स्पीकर बॉक्स, सिलिंग फॅन, हेअर ड्रायर, मिल्टॉन इस्त्री, गॅस शेगडी, प्रेशर कुकर, स्मार्ट वॉच, फ्राय पॅन आणि एलईडी टीवी. शुक्रिया देवराज. फिलहाल इस वक्त अगर देखिए शुरू का विकेट गिरने के बाद विकेट गिरने का सिलसिला जारी रहा. रेगुलर इंटरवल में विकेट आ रहे हैं. इरफान की बहुत अच्छी गेंदबाजी, 3 विकेट, और उसके बाद में सचिन ने और एक बहुत बड़ा झटका दिया है. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सनी कसबे आणि पहा हो 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 तो अपना विकेट मिला और 2 मीटर का अच्छा इस्तेमाल. फुल लेंथ गेंदबाजी हो रहे हैं. फुल लेंथ गेंदबाजी, स्टंप के अंदर गेंदबाजी, यॉर्कर रहे, सटीक यॉर्कर के साथ परेशान करते हुए फिलहाल गेंदबाज सचिन और इरफान मलिक. मैग्निफिसेंट बॉलिंग. 28 धावा, 7 गडी बाद. चांगली सुरुवात झाली होती परंतु त्यानंतर विकेट गेल्याने आता संघ अडचणीत सापडलाय. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना 11 स्टार चांगली गोलंदाजी राहिली आहे. स्मार्टनेट रत्नागिरीकडून शेवटचं षटक. पहिल्या डावात पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर आपण पाहतोय विकेट. विकेटचा सिलसिला पुन्हा एकदा तयार. गोलंदाज यावेळी फुलंलींचा बॉल कव्हर्स मध्ये दिशा दिली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगल प्राप्त केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाहीये यावेळी. एकच धावे ते मिळते. एका धावेने धाव फलक पुढे चाललंय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 29. 7 गडी बाद, 3 चेंडूंचा काही शिल्लक. पहिल्या डावातील या 3 चेंडूंवर एक मोठा हिट आला तर एक फायटिंग टोटल इथे बनवला जाऊ शकेल. 40 ते 45 धावा इथे गरजेच्या असतील आणि तोच प्रयत्न केला जाईल. परंतु सचिन हा गोलंदाज देखील तेवढा ताकदीचा आहे. तो इथे संधी देईल का हेच पाहावं लागेल. स्ट्रायकिंग एला फलंदाज तयार. पुन्हा एकदा फुललींचा बॉल ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. मिड ऑफ मध्ये थॉमस दाय चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना एकच धाव इथे प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 30 धावा, 7 गडी गमावलेत. इरफानने चांगली गोलंदाजी केली. ऐश्वर्या सुरभीने देखील उत्तम दर्जाची गोलंदाजी दाखवली आणि त्यानंतर आता शेवटच्या षटकात सचिन देखील लो फुल टॉस होता. ऑन साइडला खेळलाय. डिक्लेअर क्षेत्रामध्ये, घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल बॉल. तिथे रन मिळतील फक्त 2. या 2 धावांनी धावफलक 32. पहिल्या डावाचा खेळ आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. 11 स्टार विरुद्ध स्मार्टनेट रत्नागिरी. एक सामना दोन्ही टीमने जिंकला. दुसऱ्या सामन्यात विजय प्राप्त करायचा आहे जेणेकरून शेवटच्या लढतीत आजच्या दिवशी खेळतील आणि हाच प्रयत्न असताना सध्या पहिल्या डावात थोडासा अडचणीत आलाय संघ 11 स्टारचा. षटकातील आता हा पहिल्या डावातील शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक ऐश्वर्य चांगली क्षेत्ररक्षण करत असताना फेकी केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे अंपायर सिग्नल येतोय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद होतोय. 8वा धक्का बसेल म्हणजे इथे रन मिळेल फक्त 1. आणि थँक्यू डीजे. तर पहिल्या डावाचा खेळ ते संपलाय.
धावसंख्या 8 गडी बाद. 33 धावा इथे बनवले गेले टीम 11 स्टार कडून आणि जिंकण्यासाठी स्मार्ट नीट रत्नागिरीच्या समोर 34 धावांचं लक्ष असेल. परंतु यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस देखील होईल आणि दोन्ही टीमचे कॅप्टन श्रीराम देवली स्टार फाइटर्स टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस बॉक्स की तरफ आना है. लूजर लूजर एक बहुत महत्वपूर्ण मुकाबला आप जरूर देखेंगे. श्रीराम देवळी आणि स्टार फायटर संघाचा कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये यायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. काही जबरदस्त स्टार्ट केलं होता शरू लोहारनं, त्याचा विकेट गेल्यानंतर मात्र शॉट सिलेक्शन अतिशय खराब होतं 11 स्टार संघाचं. यांनी आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी गाजवली, खूप चांगली कामगिरी केली, अनेक अपसेट केले, दिग्गज संघांना पराभूत केलं आणि तो संघ आज या मॅचमध्ये शरू लोहारचा विकेट गेल्यानंतर संघर्ष करताना आपण पाहायला मिळाला. राहुल सातव, त्यानंतर अनुराग मोहिते, दत्ता पवार हे दिग्गज खेळाडू सध्या फिट नाही आहेत आणि त्यामुळे ते या मॅचमध्ये आपल्याला बघायला नाही मिळाले. परंतु फार मोठं आव्हान नाही आहे, त्या दिशेने आपण जाणार. तत्पूर्वी स्टार फायटर आणि श्रीराम देवळी संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉसच्या दिशेने यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये या. बॉस ऑफ द टॉस. इरफान मलिक की बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है. 2 ओवर 5 रन और 4 शिकार उन्होंने किए. कमाल की गेंदबाजी है. सचिन ने आखिरी के ओवर में बढ़िया गेंदबाजी की और यहाँ से बैकफुट पर चले गए 11 स्टार के बल्लेबाज. स्मार्ट नेट रत्नागिरी की स्मार्ट गेंदबाजी रही है. यानंतर पुढचा सामना अत्यंत महत्त्वाचा. श्रीराम देवळी आणि स्टार फायटर या दोन संघादरम्यान प्रेक्षक आतुरतेने हा सामना पाहण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेत. उत्सुकता त्यांना देखील असेल आणि आता आमच्यावर गोपी जाधव जॉईन होत आहेत. ऐकूया त्यांचा आवाज. बॉस ऑफ द टॉस. टॉस का बॉस. ओव्हर टू गोपी जाधव. येस, थँक्यू प्रशांतजी. तर नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेणार आहोत 11 फायटर विरुद्ध टीम निवडी. या दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आहे टॉससाठी या. आपण पाहतोय दमदार आमदार शेखरजी निकम साहेब चषक 2024 34वा पर्व आणि आज 4थ्या रात्रीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगत असताना एका बाजूला एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते 11 स्टार विरुद्ध स्मार्टनेट या दोन टीमच्या दरम्यान. तर दुसऱ्या बाजूला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील आपण घेणार आहोत आणि आता दोन्ही टीमचे कॅप्टन अगदी काही क्षणांमध्ये आमच्यासोबत जोडले जातील. त्याचबरोबर आमचे अतिथी या टॉससाठी आमच्यासोबत जोडले जात आहेत. स्टार फायटर्स आणि श्रीराम देवळी संघाच्या विनंती आहे. देवळी संघाच्या संघाध्यक्षाला विनंती आहे, चला लवकरात लवकर आपण टॉस बॉक्समध्ये घ्यायचे. श्रीराम देवळी स्टार फायटर्स. चला पुन्हा एकदा कॉल आहे. श्रीराम निवडी आणि 11 फायटर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. त्वरा करा. श्रीराम देवळी आणि स्टार फायटर आपल्याला शेवटचा कॉल असेल, आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं यंग बॉयज क्रिकेट क्लब प्रेजेंट आमदार शेखर निकम चषक 2024. ये काफ़ी सारे दर्शक देखिए, दर्शक दीर्घा में आज का चौथा दिन. कल ग्रैंड फिनाल इस प्रतियोगिता का 4 लाख और एक खूबसूरत ट्रॉफी प्राप्त करने का मौका. वैष्णव चिंगूर पहले दिन में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा था. दूसरे दिन की अगर कहानी देखिए तो सिद्धेश ब्रीद 11 के सारे खिलाड़ियों ने अपना जलवा दिखाया था और तीसरे दिन में सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान का जो प्रदर्शन था बहुत ही काबिल तारीफ था. सनी गेंदबाजी करेंगे. मैन फ्रॉम सागबी. स्ट्राइकर पर बल्लेबाज थॉमस डाइस या अब शाइसिक इस पर स्ट्राइकर पर. थॉमस डाइस नॉन स्ट्राइकर इन पर हैं और पावर प्ले में बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते दोनों बल्लेबाज. पहले मैच की बात करें तो शाइसिक ने बहुत बढ़िया अच्छी बल्लेबाजी की थी. इंपॉर्टेंट 22 रन बनाए थे, गेम चेंजर खिलाड़ी बने थे. ओंकार पोकले और सनी कस्बे के बीच एक चर्चा तो हो रही है. स्लिप में खिलाड़ी तैनात है, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ, ऑफ साइड पर फिलहाल अगर देखें तो 5 खिलाड़ी दायरे के अंदर.
छोटे गेंद पर प्रहार किया, गेंद को ऑनसाइड पर पुल किया, बहुत बढ़िया तरीके से पिकअप पुल, वन बाउंस गेंद बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रनों के लिए। देवळी संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस साठी सज्ज राहायचंय। सातत्य तुम्हाला अनाउन्समेंट होते, दोन्ही संघाचे कॅप्टन बॉस ऑफ द टॉस च्या दिशेने आपण यायचं। श्रीराम देवळी स्टार फायटर्स, आपल्याला शेवटचा कॉल असेल, फाइनल कॉल असेल। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, खास करके बल्लेबाज शाहिद शेख द्वारा। और पहली गेंद पर बिल्कुल छोटी गेंद थी, समय मिला बल्लेबाज को बैकफुट पर अपने बॉटम ऑफ का अच्छा इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया था डिप स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर। चौकी की मदद से बिल्कुल खाता खुलता हुआ बल्लेबाज शाहिद शेख का। प्रमुख गेंदबाज के तौर पर सनीकस भी अपने बॉलिंग मान पर तैयार, राइट अप उहुड़ तो विकेट गेंदबाजी कर रहे हैं। कदमों का इस्तेमाल जरूर किया लेकिन फंसा है सनी ने। सनी ऑन मनी, शाहिद बैक टू द पेवेलियन, एक तेरी एक मेरी, शाहिद की विकेट गिरी है। अच्छा तो उसका फायदा शाहिद ने उठाया, लेकिन उसके बाद में देखिए थोड़ा आगे आकर खेलने की कोशिश की, गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए और लेग ब्रेक गेंद थी। बहुत ही बेहतरीन विकेट कीपिंग, शाहिद को फंसाया गया था। पहले विकेट का पतन, टोटल इतना बड़ा नहीं है लेकिन कभी कभार छोटे टोटल भी बिल्कुल इंटरेस्टिंग बन जाते हैं। श्रीराम देवळी स्टार फायटर संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय। सुनील चौरी टीम के कप्तान फिलहाल अब नए बैटर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए। देखिए एक तरफ 11 स्टार के पास बहुत अच्छी गेंदबाजी है, राहुल सातव, अनुराग मोहिते, दत्ता पवार और नरसिंह पालनपल्ले, ये 4 बड़े खिलाड़ी फिलहाल फिट नहीं है और बहुत अच्छा प्रदर्शन पिछले 2-3 वीक में रहा इस टीम का। बहुत सारे अपसेट करने वाली टीम आप देख रहे हैं आणि आपल्या स्क्रीनवरती आपण पुन्हा एकदा पाहू शकता या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय शेखरजी निकम साहेब, दमदार आमदार किशोरजी रेड्डीज यांना देखील आपण या ठिकाणी पाहू शकता। प्रमुख गेंदबाज के तौर पर सनी कसबे गेंदबाजी कर रहे हैं। जब विकेट आपको मिला ना तो कॉन्फिडेंस आपको जरूर मिलेगा, लेकिन एक प्लान अपोनेंट टीम का है, लेफ्ट हैंडर को भेजा गया है। हाँ बिल्कुल मजा आएगा, एक विकेट एक चौका। इस ओवर की बात करें तो ये तीसरी गेंद, सनी कसबे अपने बॉलिंग पर तैयार। सुधीर चौरे जिनके पास अनुभव की कोई कमी नहीं है, स्लिप एक गली, उसके साथ एक पॉइंट कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात। ऑनसेट पर खेलना चाह रहे थे, जोरदार अपील, उंगली खड़ी होती भी, दूसरा विकेट। सुनील चौरी बैक टू द एक्शन रिप्ले जरूर देखेंगे। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन, टोटल बड़ा नहीं है लेकिन बैटल बड़ा। ऑनसाइड पर खेलने का प्रयास, बैकफुट पर खेलने की कोशिश, खामियाजा भुगतना पड़ा। जोरदार अपील, सेलिब्रेशन करने का मौका, सनी ऑन मनी। सनी कसबे ने 2 विकेट लिए, 2 शिकार किए हैं। येस, थँक्यू प्रशांतजी। तर आता आपण टॉस बॉक्स मधून नेक्स्ट मॅचचा टॉस घेतोय। 11 फायटर विरुद्ध श्रीराम निवडी या 2 टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस होईल आणि सध्या आमच्यासोबत टॉस साठी जोडले गेलेत अभिसेलचे संजयजी कोकाटे यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेणार आहोत। दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती, या श्रीराम निवडी आणि 11 फायटर या दोन्ही टीमचे कॅप्टन आणि आता संजयजी कोकाटे यांच्या शुभ हस्ते अभिसेलचे संजयजी कोकाटे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय। हेड्स इज द कॉल आणि हेड्स इट इज। तर टॉस जिंकला 11 फायटरचे संगणक आमच्या सोबत आहेत। मान्यवरांना विनंती करतो की आपण आसन असावा। धन्यवाद। 11 फायटर टीमच्या संगणकाने टॉस जिंकलाय। टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करू।
याआधी एक एक सामना दोन्ही टीमने गमावले, त्यामुळे या मॅच मध्ये एक वेगळी रणनीती गरजेची असेल. आता काय रणनीती राहील या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर कशा पद्धतीने गेम प्लॅन राहणार आहे तुमच्या टीमचा? समोरच्या संघाला आम्ही कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचे प्रयत्न करू आणि नंतर ते चेस करण्याचे प्रयत्न करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कोणते असे गोलंदाज असतील ज्यांच्यावर सर्वाधिक दारोमदार असेल? कैफ आहे, अमान आणि ओंकार हे असे गोलंदाजांवर दारोमदार राहील. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. यानंतर श्रीराम निवडी टीमचा कॅप्टन मंगेश आमच्यासोबत जोडला गेले. मंगेश, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आम्ही बॅटिंगच घेतली असते. म्हणजे आता मनासारखा निर्णय आलाय. मागची मॅच मावले, या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल, किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करा? जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. तर मंगेश, फार वेळ न घेता तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे झालाय. लेडीज अँड जेंटलमॅन, न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स. 11 फाइटर won the toss and elected to field first. धन्यवाद. शुक्रिया गोपी. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं यंग बॉयज क्रिकेट क्लब प्रेजेंट आमदार शेखर निकम चषक 2024. सनी की कमाल की गेंदबाजी. लक्ष्य अगर देखें तो केवल 34 रनों का है, लेकिन फिलहाल बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. चौका आने के बाद कमबैक कर रहे हैं गेंदबाज सनी कस्बे. 34 रनों का लक्ष्य. सनी बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइकर इन पर अजीत मोहिते. आसमान की तरफ गेंद है. गेंद के नीचे क्या खिलाड़ी आएंगे वो देखना बहुत जरूरी है. शानदार कैच. तीसरा शिकार सनी ऑन मनी. वाटर बॉलिंग. शुक्रिया डीजे. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, टप्पा खाने के बाद घुमा मिला. टाइमिंग अच्छा नहीं था. तारामंडल में गेंद थी, बहुत ऊपर चली गई थी और गेंद के नीचे बिल्कुल खिलाड़ी भी आए थे. बहुत शानदार कैच रोहन खरात का. रोहन खरात कमाल के खिलाड़ी है. ये दो खिलाड़ी जिनके ऊपर आज कैमरा रहेगा, एक तरफ रोहन खरात और दूसरी तरफ से सनी कस्बे. दोबारा देखें दूसरे एंगल से. टिप्पा खाने के बाद थोड़ा सा घुमाव तो ऑनसाइड पर पूर्ण करना चाह रहे थे और शरीर का संतुलन अच्छा नहीं था. टाइमिंग अच्छा नहीं कर पाए, लेकिन बॉडी लाइन पर बहुत ही जबरदस्त कैच. इस ओवर में सनी ऑन मनी और तीसरा शिकार किया है. और गोपी खास करके पहिला चौका आने के बाद अच्छा कमबॅक कर रहे हैं. यासाठी सनी कसबेला फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जातो. आणि ज्या पद्धतीचं नाव आहे त्या पद्धतीचं कामकाज त्यांनी केले. आणि आता पहा, 3 विकेटी ते गमावलेत. मोठं लक्ष नाहीये, छोटं लक्षाचा पाठलाग करायचा, परंतु आता विकेट जाते त्यामुळे थोडासा अडचणीत येतोय संघ स्मार्ट रत्नागिरी. स्मार्ट क्रिकेट खेलने की जरूरत है. 3 विकेट देखे एक बार फिर. 3 विकेट बहुत महत्वपूर्ण. और ये पहली गेंद पर बहुत अच्छा स्ट्रोक था. पिकअप किया था ऑन साइड पर. डिस्क कोहली की तरफ कदम का इस्तेमाल किया, फंसा लिया था सनी ने और विकेट कीपर ने अपना काम किया. यहाँ चावरी साहब तो बिल्कुल विकेट के सामने पाए गए. और उसके बाद में अजीत मोहिते जिन्होंने ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास किया गया, लेकिन रोहन खरा साहब कहाँ क्या छोड़ने वाले, कहाँ क्या छोड़ने वाले हैं. सेलिब्रेशन करने का मौका मिला. बेहतरीन खेल. गोपी टोटल बड़ा नहीं है, लेकिन मैदान के अंदर बैटर बड़ा चल रहा है. 4 दिग्गज खिलाड़ी इस टीम में नहीं है फिलहाल. उसके बावजूद अगर देखें तो जज्बा जुनून आप देख रहे हैं मैदान के अंदर. अगदी बरोबर. परंतु या संघासमोर मास्टर माइंड विशाल कांबळे हे जोडले गेलेत, जे या टीमचे व्यवस्थापक आहेत. आणि त्यांनी चांगलीच रणनीती आपल्या खेळाडूंना शिकवली आणि त्याचंच प्रात्यक्षिक सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रशांतजी, अब अभी गेंद है मिड पर. खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद और लिया कैच आउट. गॉन. सेलिब्रेशन करने का मौका. थँक्यू डीजे. एकच मिनिट थांबतो गोपी सर. लकी ड्रॉ कुपन गेले 3 दिवस 3 रात्र या ठिकाणी आपण लकी ड्रॉ काढतोय. त्याचे भाग्यवान विजेते, काही तिकीट ज्यांची बक्षिसं घेऊन गेलेली नाहीत त्यांची नावं वाचतोय. संदीप यशवंत बागवे. संदीप यशवंत बागवे, कुपन क्रमांक 1082. तेज सिंग राठोड. तेज सिंग राठोड. परिधी घडशी. इरफान गोलंदाज. सोहम गायकवाड. जगदीश जाधव. किरण राठोड. प्रज्ञा जठार. अर्पिता राजेशिर्के.
आणि प्रकाश खेडेकर कोणी उपस्थित असेल तर आपण आपली बक्षिसं घेऊन जायचे आणि आजच्या लकी ड्रॉ साठी कूपन संपूर्ण कूपन संपलेले आहेत। क्या मुकाबला चल रहा है मैदान के अंदर, 4 विकेट खोए इस वक्त बल्लेबाजी करने वाली टीम ने। स्मार्ट नेट रत्नागिरी थोड़ा संघर्ष करते हुए और जबरदस्त गेंदबाजों द्वारा तारीफ करने होगी सनी कस्बे के। उसके बाद में अब प्रथमेश आए, प्रथमेश गोस्वामी नंदनबार एक्सप्रेस इस वक्त आपके स्क्रीन पर है। सामने झारखंड के ऑलराउंडर इरफान मलिक। इस ओवर की अगली गेंद प्रथमेश गोस्वामी। ओ बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी ये, क्या कमाल कर रहे गेंदबाज। इसीलिए गोपी भाई ने कहा कि टोटल बड़ा लेकिन बैटर बड़ा है। देखिए एक बार फिर थोड़ा पीछे हटकर खेलने की कोशिश, फॉलो किया गया था, टेलीग्राम मिल गया था। ओहो हो कमाल का खेल मैदान के अंदर जिस तरह से मुकाबला चल रहा है। गोपी क्या कहना चाह रहे, जिस तरह से प्रथमेश गोस्वामी गेंदबाजी कर रहे हैं। दुसऱ्या इनिंगमध्ये जशी सुरुवात झाली, पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं सनी कसबेने चांगलीच गोलंदाजी केली आणि अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना प्रथमेश गोसावीला आपण पाहतोय आणि 4 धक्के दिलेत। 34 धावांचं लक्ष्य, पण तो सहजासहजी हा सामना सोडला जाणार नाहीये। प्रथमेश तैयार और सर पर अच्छा स्ट्रोक लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया है। गेंद ताना मंडल में बाउंड्री लाइन के बाद 6 रन। येस, थँक्यू डीजे। 4 गडी ते गमावलेत। प्रथमेशने चांगला चेंडू टाकला होता, पण त्यानंतर एक मोठा फटका इथे लगावलाय इरफानने, जो लेफ्ट हँड बॅटर, आणि त्याने सांगितले विकेट गेले परंतु टाइगर अभी जिंदा है। चांगली फलंदाजी ते नक्कीच होईल। गोपी देखिए इस गेंदबाज ने जब गेंदबाजी करने के लिए आए तो बहुत बढ़िया गेंदबाजी की है। इनका बॉलिंग एनालिसिस है 2 ओवर 5 रन और 4 विकेट। तो दूसरी तरफ से अगर देखिए जो बतौर बल्लेबाज मैदान के अंदर आप आए हैं बल्लेबाजी करने के लिए, 4 विकेट गिरने के बाद तो दबाव आपके ऊपर है। उसके बाद भी अच्छा स्ट्रोक, प्रेशर रिलीज करने पर यह शानदार छक्का था। स्कोर 12 रन, जीतने के लिए 34 रनों की जरूरत। प्रथमेश गोस्वामी अपनी बॉलिंग मार पर तैयार। अब आगे गेंद है और एक बार फिर बाउंड्री की तरफ जा रही है। बाउंड्री के बाहर जाते हुए गेंद, शानदार छक्का। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत शानदार छक्का। मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून दिले आपल्या टीमला। धावसंख्या स्कोर कार्ड पर पहुंचली है 18 धावा 4 गडी बाद। अब प्रेशर प्रथमेश की तरफ जाएगा क्योंकि पिछले 2 गेंदों पर 2 अच्छे स्ट्रोक आए हैं। बेहतरीन बल्लेबाजी करे इरफान मलिक। इस बार यह तीसरा है। हवा में गेंद बॉलिंग की तरफ जाती हुई, तस्वीर बदली, तकदीर बदली पूरी पिक्चर और यह लगा शानदार सिक्सर। इरफान ने इस मुकाबले में डाली है जान। मैग्निफिसेंट बैटिंग। विशाल कंस्ट्रक्शन, सुरेश पवार इनकी तरफ से लगातार 3 सिक्सर के लिए 5000 का इनाम, पैसा वसूल सिक्सर। बैक टू बैक ये तीसरा छक्का इरफान मलिक का। मैग्निफिसेंट बैटिंग कर रहे हैं। लगातारचे 3 षटकार आता पूर्णपणे शिरकाव झाला या मॅच मध्ये। ज्या पद्धतीने इरफानने फलंदाजी केली, प्रथमेशने पहिली 2 चेंडू अतिशय चांगल्या लाईनवर टाकली, सुरेख लाईन होती, परंतु त्यानंतर पहा अक्षरशः तुटून पडलाय इरफान मलिक आणि लगातारचे 3 षटकार त्यांनी ठोकले आणि ती 5000 रुपयाचं पारितोषिक तो जिंकतोय। आता कमबॅक झालाय। स्कोर 24, 4 विकेट के नुकसान पर। संकटमोचक खिलाड़ी की जरूरत थी फिलहाल स्मार्ट नेट रत्नागिरी टीम को। स्मार्ट क्रिकेट इस बार हवा में है और लॉन्ग ऑफ बाउंड्री की तरफ ओंकार पुगले, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाद 4 रन। वो गाना बजता हुआ चांगली रंगत इथे पाहायला मिळाली, पण तो दुसऱ्या ओव्हरमध्ये जसा इरफान मैदानाच्या आतमध्ये आला आणि एक
विस्फोटक फलंदाजी त्याने इथे पेश केली आणि 3 षटकार 1 चौकार ठोकत असताना आपल्या टीमला पूर्णपणे शिरकाव करून दिले. टीमची धावसंख्या आता स्कोर कार्डवर 28, जिथे 34 धावांचं लक्ष्य या मॅचला जिंकण्याचं 24 गेंदे और 6 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. सनी अपनी बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहे हैं. ये देखिए क्या हुआ था मैदान के अंदर. प्रथमेश गोसावी के खिलाफ बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है. बल्लेबाजों द्वारा इरफान मलिक ने शानदार बल्लेबाजी की पहली विकेट मिला था. उसके बाद में ऑन साइड पर लाजवाब स्ट्रोक गेंद को बाउंड्री के बाहर भेज दिया था. इस बार सीधे मंच की तरफ गेंद चली गई थी. बड़ा मैच है तो बड़े मंच पर एक बार फिर बड़े सरपंच की जरूरत है. 3 बहुत ही खूबसूरत छक्के लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ और उसके बाद में ये वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ शानदार चौका. ये पिछले ओवर की कहानी टेनिस क्रिकेट .in द्वारा. सनी कस्बे अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार सामना करेंगे बल्लेबाज सागर रनपी से. इस ओवर की पहली गेंद. इस बार कड़क शॉट, जबरदस्त स्ट्रोक. भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं. आवाज से उड़ के मैदान के बाहर जाए है. गेम चेंजर खिलाड़ी है इस घमासान ने, जिन्होंने डाली है जान, वो है इरफान. तरफ स्टार फाइटर ने जीता टॉस. पहले फील्डिंग करने का लिया फैसला. यह कहानी भी अद्भुत है. यह कहानी सुनाने के लिए हमारे साथ जुड़ेंगे हमारे दोनों साथी कमेंटेटर, दिग्गज कमेंटेटर कुणाल दाते और उसके साथ अगर देखें तो चंद्रकांत शिट्टे. मॅन ऑफ द मॅच शील्ड गेम चेक घे. 11 स्टार सावर्डे आणि श्रीराम निवडी या 2 संघांमध्ये आता झालेल्या सामन्यामध्ये श्रीराम माफ करा 11 स्टार सावर्डे आणि स्मार्टनेट रत्नागिरी या 2 संघांमध्ये झालेल्या सामन्यामध्ये स्मार्टनेट संघाने हा सामना दणदणीत विजय